काही काही रागदरीत काही काही स्वर वर्जच असतात. वर्ज झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो. तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं. म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. लोकप्रिय कथाकार वपू काळे अतिशय सहजतेनं अशी चपलाक उदाहरणं देऊन आयुष्यातील गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार, सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणाऱ्या क्षणांच्या घटनांच्या झालेल्या. त्यांची अभिव्यक्ती असते वपूंच्या खास मिस्किल शैलीत. त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकांचं मन जिंकून घेते. अशाच त्यांच्या स्वर नावाच्या एका कथासंग्रहातील स्वर ही लघुकथा. समोर तिघीजणी बसल्या होत्या, खारकर, पाटसकर आणि गोडबोले. निवड मलाच करायची होती. माझा खास असिस्टंट बोधनी आज आला नव्हता. तेव्हा जे काय मामूली प्रश्न विचारायचे असतात ते मलाच विचारावे लागणार होते. वास्तविक ही असली कामं बोधनीवर सोपवून तेव्हाच मी निश्चिंत होतो. मॅनेजरच्या पदाला पोहोचलेल्या माझ्यासारख्या माणसाला ही किरकोळ कामं करायला वेळ नव्हता. टेलिफोन ऑपरेटर कम रिसेप्शनिस्ट म्हणून कोणतीही मुलगी काय येईना. रूप पाहून मुलगी पसंत करण्याचं माझं वय गेलं होतं. समोर बसलेल्या मुलींच्या वयाच्या मला आता 2 मुली आहेत. ऑफिसच्या कामापायी त्यांच्यासाठी स्थळ पाहायला वेळ मिळत नाही. सारांश काय तर ह्या असल्या बारीक सारीक कामाला मला वेळ नव्हता, इंटरेस्टही नव्हता. पण आता ते काम करायला हवं होतं. मी आता काय काय प्रश्न विचारणार या विचारानं समोर बसलेल्या तिघीही जरा कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. पण त्यांना हे कुठे माहीत होतं की त्यांना काय विचारावं हाचाच मला प्रश्न पडलाय. म्हणून जास्त तपशील मलाच नको होता. वेळेच्या वेळी फोन आले, अपॉइंटमेंट सांभाळायला गेल्या, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांशी सौजन्यानं बोललं की कामं संपली रिसेप्शनिस्टची. तुमच्यापैकी जास्त सर्व्हिस कुणाची झाली आहे? मी तिघींना एकदमच प्रश्न केला. त्यांनी आपापसात एकमेकींकडे पाहिलं. त्यातली एकजण काही बोलणार तेवढ्यात फोन वाजला. मी फोन उचलला. पलीकडून आवाज आला, शिरगावकर रणदिवे सॉलिसिटर्स ऑफिस. येस, मी म्हणालो. मॅनेजर आहेत का? बोलतोय. पलीकडून तत्परतेनं ती मुलगी म्हणाली, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, मी पुष्पा शाळीग्राम बोलते. बोला. सर, आत्ता आपल्या ऑफिसात मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आहे. मला थोडा उशीर होईल. मी जरा अडचणीत आहे. थोड्या उशिरानं येईल. मला तेवढी सवलत मिळेल का? मी सर्द झालो होतो. तो केवळ तिचा आवाज ऐकून, गोडवा, मार्दव आणि तरीही नाणं वाजवावं एवढा खणखणीत. तंबोऱ्याच्या तारांना जवारी लावल्यावर ज्याप्रमाणे स्वर काही काळ घुमत राहतो, त्याची आस काही वेळ मागं राहते, तसा काहीसा तिचा आवाज होता, जवारी लावलेला. त्या आवाजानंच तिनं मला जिंकलं. तेव्हाच वाटलं, ही पुष्पा शाळीग्राम कशीही असो, केव्हाही येऊ, पण हिची नेमणूक नक्की करावी. हा आवाज आपल्याला जास्तीत जास्त ऐकायला यायला हवा. नंतर मला समोरच्या मुलींना काही विचारावंसच वाटेना. मी मनातल्या मनात पुष्पा शाळीग्रामला जागा देऊनच टाकली होती. उगीचच इंटरव्ह्यूला शोभतील असे मामूली प्रश्न विचारून मी त्या तिघींची बोळवण केली. पुष्पा शाळीग्राम बरोबर 1 तासानं आली. आल्यावर तिनं शिपायाबरोबर चिठ्ठी आत पाठवली. तिची चिठ्ठी आली तेव्हा माझा चहा चालला होता. तिला आत पाठव
असं शिपायाला सांगून मी तिच्यासाठीही चहा मागवला. ती आत आली. येता येता तिनं मला अभिवादन केलं. कपातला शेवटचा घोट घेण्यासाठी मी कप तोंडाला लावला तेवढ्यात फोन वाजला. पुष्पा शाळीग्राम तत्परतेनं पुढे आली. टेलिफोन ऑपरेटरचं रक्त अंगात खेळत असल्याप्रमाणे माझी अनुमती गृहीत धरून तिनं फोन उचलला. दिस इज शिरगावकर रणदिवे सॉलिसिटर्स ऑफिस. तिच्या जवारीदार आवाजात ती बोलू लागली. नंतर तिनं विचारलं, मे आय नो हू इज स्पीकिंग प्लीज. नंतर माझ्या हातात फोन देत म्हणाली, SL आपटे बोलत आहेत. माझं बोलणं संपेपर्यंत ती शांत उभी होती. मी बसा म्हटल्यावर ती बसली. सौंदर्य सौष्ठव ह्याचा विचार करण्याच्या वृत्तीचा मी फारसा नव्हतो. तरीही पुष्पा शाळीग्रामकडे पाहिल्यावर मला वाटलं, परमेश्वराकडे ह्या मुलीला द्यायला काहीही असू नये. एवढा तो कफल्लक होता का? ह्या विचारांच्या पाठोपाठ दुसरा विचार आला. छे छे, परमेश्वर कफल्लक असता तर त्यानं एवढा हेवा करावा असा आवाज पुष्पा शाळीग्रामला दिला नसता. समोर बसलेल्या त्या मुलीच्या गळ्यात तेजाचा तेवढा एकच बिंदू होता आणि टेलिफोन ऑपरेटरसाठी फक्त तेवढ्याच गोष्टीची गरज होती. मघाशी तिची सगळी हालचाल, तत्परता, बोलण्याची ढब ह्याची नोंद मी केलेली होतीच. त्या ठिकाणी मोल करायचं होतं ते गुणाचं, रूपाचं नव्हे. हा सगळा विचार करून मी म्हणालो, मिस पुष्पा शाळीग्राम, तुम्ही उद्यापासून कामावर या. एवढ्या झटपट निर्णयाची अपेक्षा तिला नसावी. तिनं पटकन मला नमस्कार केला. तेवढ्यात तिच्यासाठी मागवलेला चहा आला. माझे पुन्हा आभार मानत तिनं तो चहा घेतला आणि ती जाण्यासाठी उठली. तिचा आवाज परत ऐकायचा म्हणून मी विचारलं, उद्या वेळेवर याल ना? काही अडचण वगैरे? माझ्याकडे निर्भय नजरेनं पाहत ती म्हणाली, सर, तुमच्याशी मी थोडी प्रतारणा केली. मला माफ करा. मला अडचण अशी काहीच नव्हती. तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष येण्याआधी केवळ आवाजानं पोहोचावं हा माझा हेतू होता. टेलिफोन ऑपरेटरच्या व्यवसायात आवाज महत्त्वाचा. माझ्याजवळ तेवढंच क्वालिफिकेशन होतं म्हणून मी अगोदर आपल्याला फोन केला. मला क्षमा असेल. काही वेळ मी विचारात पडलो. एवढ्या मोठ्या आणि अशा खुलाशाची अपेक्षाच नव्हती. एखादी मुलगी नुसतं हो म्हणून निघून गेली असती. तिचा मोकळेपणा मला आवडला. कुणाशीही प्रतारणेनं न वागण्याची तिची वृत्ती आवडली. निर्भयता पटली आणि त्याच वेळेला स्वतःमध्ये असलेला गुण दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं तिचं कसबही मला आवडलं. तिच्या स्वरूपाची तिला असलेली जाणीव समजली. मी म्हणालो, डोंट वरी, तुम्ही जाऊ शकता. उद्यापासून या. परत एक वार नमस्कार करून पुष्पा शाळीग्राम निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून पुष्पा शाळीग्राम कामावर येऊ लागली. तिचा आवाज फोनमधून नित्य कानावर येऊ लागला. त्या आवाजानंच केवळ मी झपाटला गेलो होतो असं नाही, तर ज्यानं तो आवाज ऐकला त्याला पुष्पा शाळीग्रामची चौकशी केल्याशिवाय राहत नसे. पण लोकांचं हे कुतूहल आणि कौतुक पुष्पा शाळीग्रामला प्रत्यक्ष बघेपर्यंतच टिकत असे. पुष्पा शाळीग्रामला पाहून आल्यावर कुणीही म्हणावं, छे बुवा, अगदी कोळसा. मी मनात म्हणत असे, कस्तुरीकडून सौंदर्याची अपेक्षाच नाही, फक्त सुगंधाची अपेक्षा असते. पण ह्या गोष्टी इतरांना सांगायच्या नसतात. फोनवर बोलताना कामापुरतं बोलणं आटोपल्यावर आणखीन 4-2 वाक्यांची देवाणघेवाण व्हावी असं तिनं प्रत्येकाला वाटायला लावलं होतं. ह्यात वाद नव्हता. प्रत्येक बाबीत कमी पडलेली पुष्पा शाळीग्राम या एकाच देणगीत अग्रभागी होती. पुष्पा शाळीग्रामनं आवाजाच्या जोरावर जसं अगदी पहिल्या दिवशीच मला जिंकलं होतं, तसंच त्याच वेळी
मीही तिला जिंकलं असावं. ती माझ्याशी फारच आर्जवानं आणि अगदी आवाज भरवून बोलायची. तिच्या बसण्या उठण्यात, हालचालीत, बोलण्या चालण्यात माझ्याबद्दलचा आदर तिच्या काळ्या रंगा इतकाच ठसठशीतपणे दिसून यायचा. ऑफिस सुरू व्हायच्या आधी मी अर्धा पाऊण तास आधी लवकर यायचो. काही दिवसांनी ती माझ्याही आधी आलेली दिसू लागली. मी येण्यापूर्वी ती यायची, मी गेल्यावर जायची. शनिवारी तर माझ्याप्रमाणेच 5-5, 6-6 वाजेपर्यंत ती थांबायची. एका शनिवारी दुपारी 3 वाजता मी तिला इंटरकॉमवरून म्हणालो, शाळीग्राम, तुम्ही गेलात तरी चालेल, मी आपल्याबरोबरच बाहेर पडेन. तुम्ही कशाला टाटकळता माझ्या पायी, मी विचारलं. मला तसं वाटत नाही म्हणून थांबते. मी शेवटी तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं. तुम्ही खरोखर जा, मी म्हणालो. ती तशीच उभी होती. मी पुढे म्हणालो, चांगली अर्धा दिवस रजा मिळते शनिवारची, घरी जावं, मजा करावी. मला जायला मिळालं असतं तर मी आधीच पळालो असतो. पण आता तसं पळायला मिळणार नाही आणि पळायला मिळालं ह्याचा आनंद वाटायचं वयही राहिलं नाही. तेव्हा तुम्ही जा, यू आर यंग, गो अँड एन्जॉय सॅट. भावनेच्या भरात मी अगदी घरगुती मोकळेपणानं बोललो. पण त्या मुलीच्या डोक्यात काहीतरी हल्लं. भरलेल्या आवाजात ती म्हणाली, सर, नुसतं तारुण्य पुरत नाही. माझ्यातलं वात्सल्य पुष्पा शाळीग्रामला कुठंतरी बोचलं. गैरसावधपणा, तीही तसं म्हणून गेली. आणि मग एखाद्या पाढ्यात नको तो आकडा आल्याचं लहान मुलाला समजल्यावर तो जसा त्याच आकड्यावर थांबून स्वतःला सावरायला पाहतो तसं पुष्पा शाळीग्रामचं झालं. मी म्हणालो, एक्सक्यूज मी, डोंट मिसअंडरस्टँड मी. नेव्हर सर, नेव्हर, तीही पटकन म्हणाली. जरा वेळ चमत्कारिकपणच गेला. नाटकातलं गाणं संपल्यावर दुसऱ्या पात्राची एंट्री असावी आणि त्यानं लगेच येऊ नये, तेव्हा जशी चमत्कारिक अवस्था होते तसं झालं माझं. मी मग एकदम विचारलं, शाळीग्राम, घरी कोण कोण आहे तुमच्या? आई आहे, वडील आहेत, मोठा भाऊ डॉक्टर आहे. कुठंतरी वाचलेली पाटी आठवून मी तिला विचारलं, म्हणजे ते डॉक्टर शाळीग्राम तुमचेच भाऊ का? होय. कशी चालली आहे प्रॅक्टिस? फारच चांगली. क्षणभर बोलायला रिकामा वेळ नसतो. त्याशिवाय कोण आहे? आणखी एक भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. पुन्हा शांतता. शाळीग्राम, तुम्हाला एक विचारू का? सर, हे न विचारता काहीही विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. थँक्स. आणखीन मला तुम्ही सरळ पुष्पा म्हणून हाक मारा. मी ह्यावर नुसता हसलो. काय विचारणार होतात? तिनं आठवण करून दिली. तुम्ही तू म्हणा. बरं तू, पण तू नोकरी का करतेस आणि किती दिवस करणार आहेस? कर्ज फिटायला हवं म्हणून नोकरी करते. आणखी 5-6 वर्ष तरी लागतील कर्ज फिटायला. कर्जाची जबाबदारी तुझ्यावर आहे? तुझा भाऊ एवढा डॉक्टर आहे ना? होय, तो डॉक्टर आहे. त्याची प्रॅक्टिस पण चांगली चालते. पण कर्ज माझं स्वतःचं आहे, वैयक्तिक आहे. विचारात पडत मी म्हणालो, माझ्या लक्षात येत नाही. जरा वेळ थांबून ती म्हणाली, सर, माझ्यासारखी मुलगी ज्या आईवडिलांना असते त्या आईवडिलांना ती मुलगी म्हणजे कर्जच नाही का? छे छे, असा थोडाच विचार करतात. ह्याहून निराळा हिशोब कसा करणार? लग्नाच्या बाजारात काय खपतं? फक्त सौंदर्य, तारुण्य आणि पैसा. ह्या 3च गोष्टी खपतात. गुण, चारित्र्य, चालीरीती या गोष्टी आम्ही साहित्यासाठी ठेवल्या आहेत. व्यवहारात त्यांचा काय उपयोग? विकलं जातं ते सौंदर्य. माझ्याजवळ ते नाही. तेव्हा राहिला पैसा. माझ्या पगाराचा पैसा घरात खर्च होत नाही, एवढी सुबत्ता आहे. 5-6 वर्ष नोकरी केली की कर्ज फिटेल. तिच्या विचारांची मला गंमत वाटून मी विचारलं,
किती कर्ज आहे तुला? पुष्पा शांतपणे म्हणाली, आता पहा, कातडीचा रंग काळा, एकदम काळा, भावबंधनमधल्या इंदुबिंदू इतका. ह्या काळ्या रंगाचे मी 1000 रुपये धरलेत. केस आखूड, त्याचे 500. डोळेही काही खास पाणीदार नाहीत, त्याचेही 500च. ओठ जाड, त्याचे झाले 1000. आणि सर, बांधा नाही. हल्लीच्या काळात बांध्याला केवढं महत्त्व आहे, मला तोही नाही. तेव्हा त्याचेही धरायला हवेत, 2 ते 3,000. लग्नाच्या वेळी फक्त पैसाच धावून येईल. एखादा अडलेला वरपिता देईल त्याच्या गृहलक्ष्मीची जागा मला. भाऊ मदत करणार नाही असं नाही, पण त्याच्या मनात खर्चाबद्दल काही यायला नको, नाही का? पुष्पा शाळीग्राम शांतपणे बोलत होती. एखाद्या मुलानं रीतसर गणित मांडावं. दिलेल्या गोष्टी, विचारलेल्या गोष्टी, करायची रीत, टाळा, त्याप्रमाणे तिनं गणित मांडलं होतं आणि आता ते सोडवायला सुरुवात केली होती. बोधनीनं मला ती बातमी सांगितली तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. मी त्याला पुन्हा पुन्हा विचारलं, नक्की अगदी? कशावरून पण? नाना, तुम्ही केबिनमध्ये बसता, आम्ही बाहेर असतो, गोष्टी पाहतो. अच्युत तिच्याबरोबर फिरतो हे आम्हाला माहीत आहे. स्वतः अच्युतही काही काही सांगतो. बोधनीनं एवढं सांगितल्यावर मी काही बोललो नाही. बोधनी निघून गेला. बाहेर बसणाऱ्या इतर लोकांना अच्युतची ही निवड पाहून धक्का बसला असणार. धक्का मलाही बसला होताच. पण इतरांनी अच्युतच्या ह्या टेस्टबद्दल त्याची कीव केली तर मी मात्र त्याचं अभिनंदन करणार होतो. रूपा पलीकडचं पाहणाऱ्या व्यक्ती असतात तर अभिनंदन. फूल उचलावा आणि पुष्पाचं अभिनंदन करावं असा विचार माझ्या मनात येऊन गेला. मी तो कष्टानं दाबला. या असल्या बाबतीत गैरसमज जास्ती, खरा प्रकार तसा नसला तर पुष्पाला काहीतरी वाटायचं. पण बोधनीनं आणलेली बातमी खरी होती. एकदा मी त्या दोघांना बरोबर जाताना पाहिलं. त्यानंतर 1-2दा अच्युतनं व पुष्पानं एकाच दिवशी रजा घेतल्याचं लक्षात आलं. पुष्पा मात्र होती तशीच होती. तिच्या चेहऱ्यावर काही फरक, बोलण्यात चालण्यात वेगळेपण असं काही वाटलं नाही. 1-2दा मला पुष्पाची काळजी पण वाटून गेली. कोणी सांगावं, हा अच्युत तिला फिरवायचा आणि द्यायचा सोडून. पण असे जरी विचार अधूनमधून सतावित होते तरी पुष्पाला मी सावध करू शकत नव्हतो. एकतर ती जरी मला मानत होती तरी माझा हा सल्ला तिला मानवला नसता. आणि दुसरं म्हणजे तसंच काही असलं तर ती मला आपणहून सांगेल हाही आत्मविश्वास होताच. आणि ह्या असल्या बाबतीत आपण होऊन या गोष्टी विचारण्यापेक्षा आपल्याला त्या त्यांच्याकडून कळलेल्या बऱ्या असं म्हणत मी गप्प राहिलो. पण तशी वेळ आलीच नाही. 1-2 महिने हे असे गेले आणि एक दिवस अच्युत सहानीनं स्वतःच्या लग्नपत्रिका सगळ्या ऑफिसला वाटल्या. सगळ्यांबरोबर त्यानं पुष्पाला जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा पुष्पा माझ्या खोलीत होती. आता पुष्पाला काही विचारण्यात अर्थ नव्हता. ती मला आपणहून काही सांगेल हीही शक्यता नव्हती. सांगून सांगून काय सांगणार? अच्युतनं फसवलं हेच ती विहळत सांगणार ना. अच्युत सारखा माणूस सरळ सरळ म्हणणार, लग्नाचा विचार करण्यापूर्वी आरसा पहा. अच्युतच्या लग्नाला, रिसेप्शनला सगळं डिपार्टमेंट गेलं. सार्वजनिक वर्गणीतून त्याला प्रेशर कुकर देण्यात आला. सगळ्यांबरोबर मी गेलो नव्हतो. ऑफिस सुटल्यावर जवळजवळ तासा 1.5 तासांना मी बाहेर पडलो आणि पाहतो तो बाहेर काउंटरवर पुष्पा बसली होती. पुन्हा पंचायत. तिला चल म्हणायचं की नाही. मी घुटमळलो. तेवढ्यात ती म्हणाली, नाना, अच्युतच्या रिसेप्शनला जाताय ना तुम्ही? हो, निघालोय. थांबा, मलाही यायचंय. अरे, मग मगाशी का नाही गेलीस? आम्ही बाहेर पडलो. वाटेनं आमचं फारसं बोलणं झालं नाही. जे झालं ते फार मोघम, तुटक झालं. पुष्पा अच्युतची चांगली बोलली. तोही नीट बोलला.
जणू काही घडलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता फोन आला. फोन पुष्पाच्या घरून आला होता. तिच्या धाकट्या भावानं तो केला होता. पुष्पा आजारी होती आणि 2-3 दिवस तरी येणार नव्हती. हेही अपेक्षितच होतं. त्यानंतरच्या शनिवारी मी ऑफिसला यायच्या आत पुष्पा येऊन बसली होती. ती अगदी नेहमी इतकी नॉर्मल होती. प्रकृती बरी आहे? मी विचारलं. होय. ऑफिस बंद होईपर्यंतचा वेळ फारच धामधुमीत गेला. मला पुष्पाची आठवण जी नंतर झाली ती ऑफिसातले लोक गेल्यावर, जवळजवळ 1.25 तासानं. पुष्पा आजारी होती. तेव्हा ती गेली असणार असं म्हणतच मी फोन उचलला. मध्ये विलंब न जाता पलीकडून तोच जवारीदार आवाज आला. येस सर. अरे, तू गेली नाहीस का अजून? मी तशी कधीच जाते का सर? जात नाहीस, पण तुला बरं नव्हतं ना? नव्हतं, पण आता मी बरी आहे. दॅट्स गुड. आत ये आणि चहा सांग आपल्यासाठी. मी फोन खाली ठेवला. पुष्पाच्या घरी तिचा हा प्रेम प्रकरणाचा इतिहास माहीत होता की नव्हता ह्याची कल्पना नव्हती. तिची समजूत घालणं मात्र मला जरुरीचं वाटलं होतं. मला तिच्याशी हितगुज करायचं होतं. तिचं माझं नातं जसं बापलेकीसारखं होतं, तितकंच स्नेहाचंही होतं. ती ह्या प्रकारात कितपत पोळली गेली होती हे मला कळायला हवं होतं. पुष्पा आली. बैस म्हणायची वाट न बघता बसली. काही वेळ तिचं निरीक्षण करून झाल्यावर मी म्हणालो, पुष्पा, मनाला फार लावून घेऊ नकोस. नाना, कशाचं म्हणताय तुम्ही? तिने शांतपणे विचारलं. माझ्या मनाचा फार गोंधळ उडाला. पुष्पाला ह्या विषयावर चर्चा नको होती की माझ्याशी तिला हे बोलायचं नव्हतं हे कळे ना. मी म्हणालो, मी कशाबद्दल म्हणतोय ते तुला माहीत आहे. तुम्ही अच्युतचं म्हणताय? मी ठीक आहे त्याबद्दल. मला ताप आला होता तो शारीरिक होता, त्यात मनाचा भाग नव्हता की कसला धक्काही नव्हता. मी म्हणालो, ठीक आहे. मी म्हटलं, उगीच फसवणुकीचा धक्का बसायचा. नाना, फसवणूक नव्हतीच त्यात. मला सगळं माहीत होतं. मी उलट त्याची ऋणी आहे. म्हणजे त्याचं लग्न ठरल्याचं त्यांनी पहिल्यांदाच मला स्पष्टपणे सांगितलं होतं. तुला त्याचं काही वाईट वाटलं नाही? नाना, जे माझं होणारच नव्हतं त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण काय? फसवणूक असती तर क्लेश झाले असते. माझ्या मनाचा गोंधळ वाढत होता. मी पुष्पाला म्हणालो, पण मग तू त्याच्याबरोबर 2-3 महिने हिंडली फिरलीस कशी? माझ्या समाधानासाठी. पुष्पा, त्यात कसलं समाधान होतं? पुष्पा जरा थांबली आणि म्हणाली, नाना, तुम्हालाच सांगते. मी निव्वळ स्वतःच्या आनंदासाठी अच्युत बरोबर फिरले. मला थोडा कैफ हवा होता, धुंदी हवी होती. पुरुष बाईसाठी कसा वेडापिसा होतं ते मला लांबून पाहायचं होतं. माझ्या लग्नानंतर वैवाहिक जीवनात मला तसा कैफ अनुभवायला मिळेलच ह्याची खात्री नव्हती. तू कोड्यात बोलायला लागलीस. नाही नाना, माझं लग्न नक्की होणार आहे. प्रत्येक स्त्रीला, मग ती कशीही असली तरीही तिला पत्करणारा मिळतोच. पण नाना, माझ्यासारख्यांची लग्न होतात ती गरजेपोटी होतात. कुणाच्या तरी स्वप्नातली म्हणून नक्कीच कुठं प्रवेश होणार नाही माझा. कुणीतरी अडलेला पुरुष, एखादा बिजवर किंवा व्यंग असलेला असा कोणीतरी गरजेपोटी मला पत्करणार. त्यात कसला कैफ, त्यात कसली उत्कटता. आणि नाना, माणूस कशावर जगतो? कोणत्या तरी धुंदीसाठी जगतो. ते धुंदीचे, कैफाचे क्षण मला अच्युतनं दिले. आता मी कोणाचाही संसार एवढ्या आठवणींवर मजेनं करीन. पुष्पा तळमळीनं बोलत होती. मी तिला थोडंफार समजू शकत होतो. पण अच्युतचं काय? त्याला ही इच्छा कशी झाली? ते कोडं होतंच. मी म्हणालो, खरं आहे पुष्पा, तुझं फारसं खोटं नाही. पण अच्युत त्याला माझ्याबद्दल
कसं आकर्षण वाटावं, असंच ना? त्याला कारण जरा निराळ्या अर्थानं, नाना माझं हे रूप. अच्युतची भावी बायको तेव्हा 3-4 महिने बाहेरगावी गेली होती. एकदा पुरुषाच्या वासनेनं उसळी खाल्ली म्हणजे नाना त्याला फक्त स्त्री हवी असते, मग ती कशी का असेना. आता माझ्यासारखी मुलगी देखील त्याला वेडपिसं करू शकत होती. ह्यातच नाही का सगळं आलं. मलाही तेवढंच बरं वाटत होतं. मला 10 मिनिटं उशीर जरी झाला तरी अच्युत भडकायचा, माझ्याशी अबोला धरायचा. माझा अहंकार तेव्हा सुखावला. पुष्पा शांतपणे सांगत होती. मी मध्येच म्हणालो, वेडे पोरी, त्यानं आणखीनच काही गैरफायदा घेऊन भलत्या थराला गोष्टी नेल्या असत्या तर. नाना तेवढी मी जागरूक होते. मला असा उतावीळपणा करण्याची, पायरी सोडण्याची गरजच नव्हती. माझं लग्न नक्की होणार आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी वाटणीला आहेतच, यावर माझी श्रद्धा आहे. मी अच्युतला योग्य अंतरावर ठेवूनच मला हवा असलेला आनंद मिळवला. थोडासा अनावर झालेला पुरुष असला म्हणजे आपल्याला खेळवणारी बाई सुंदर आहे की कुरूप ह्याचाही विचार करण्याच्या तो स्थितीत नसतो. आणि नाना, मला माझ्या या कुरूपतेनंच वरदान दिलं असं म्हणायला हवं. अच्युत आणि मी हिंडत होतो, फिरत होतो. फार काय, मी अच्युत बरोबर त्याच्या होणाऱ्या सासूरवाडीलाही जाऊन आले. पण नाना, माझ्यासारख्या कुरूप मुलीबरोबर अच्युत सारख्या राजवेंड्या गृहस्थाचं काही गणित असेल अशी शंका घेण्याचं कुणाला धाडसही झालं नाही. नाना, जसं एखादीचं सौंदर्य अपूर्व असतं तशी माझी कुरूपताही अपूर्व आहे, पुष्पा शांतपणे सांगत होती. माझा आवाज बंद पडला. पुष्पा तशीच निरोप न घेता उठली आणि बाहेर निघून गेली. बाहेर गेल्यावर पुष्पानं डोळे पुसले असतील का? जाऊन पाहू का पाठोपाठ? नको, पण तिचा आवाजच मला बरोबर सांगेल. मी फोन उचलला. पलीकडून तत्परतेनं तोच जवारीदार आवाज आला. येस नाना, नंबर हवाय.